Day 3. 5 वाजलेच पहाटेचे आणि तिसऱ्या सफारीसाठी आम्ही निघालो काळोखात. सो कालचं वाघोबाचं झालेलं दर्शन भले ते थोडंसं लांबून होतं, पण माझ्या कॅमेराने तर व्यवस्थित टिपलं, झूम लेन्सने. आज इच्छा आहे की एकदा जवळून पाहायचं. सो मुक्की हे क्षेत्र आहे आमचं आज. सो ही शेवटची आणि तिसरी सफारी आमची. त्यानंतर आम्ही येऊन चेकआउट करून मुंबईकडे पुन्हा निघणार आहोत. मी काळोखात आम्ही निघालो. गेटवर पोहोचेपर्यंत साधारण प्रकाश पडेल. आमचे कालचेच चालक आज आमच्याबरोबर परत आहेत. सो फार असं होत नाही, पण आज झालं आहे. आणि काल ते असताना आम्हाला टायगर दिसला होता. सो ते आम्हाला लकी असू शकतात. आणि ते स्वतः बोललेले, मुख्य में तो मिल ही जाएगा भाई, मिल ही जाएगा ना. सो मिल जाएगा, मिलता ही मिलता है. तो यांचं ते वाक्य होतं. सो बघूया आपण त्यांना टार्गेट करून नाही मिळेलच. पण असं आपण काल खूप लांब होता, आज थोडा नजदीक मिळला ते भाई बस. सो काल आम्ही ते चहा प्यालो होतो. कल पिया था हम लोग इधर, बढ़िया था. हाँ, स्पेशल चाय मिलेगी जी, अदरक स्पेशल वाली है, बढ़िया बनाता है स्पेशल चाय. आप जरूर यहाँ का चाय पीजिए. और दोपहर में गन्ने का जूस, हाँ, गन्ने का और जूस. शाम को बियर. क्या बढ़िया था गुरु. सो बरोबर 5:30 वाजता खटियावर डामचा हा आतमध्ये प्रवेश. तुम्ही समोर बघू शकता की साधारण लाईनच लागली आहे. 40-50 गाड्या एका वेळेस आत जातात. तो 2.5 तास झाले आम्हाला. अजून का सायडिंग झाली नाही आहे. अजून 2 तास आहेत. या 2 तासाच्या प्रयत्नात आता आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. सो हा गोल्डन लाईट पडलाय सकाळचा. 2 झाडांच्या मधून जो रस्त्यावर पडतो किती सुंदर दिसतो बघा. चहा नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या सफारीसाठी सज्ज झालो. तिथून निघतानाच आम्हाला एक बातमी आली. तोच आमच्या गाईडने ड्रायव्हरला त्या दिशेने गाडी पळवण्यास सांगितलं. एकदम आनंदाचा क्षण आहे. मुख्य जोन पे जो हमने टाइगर देखा है अभी, एक का नाम है धावाजंडी फीमेल और एक का नाम है DJ9. तो धावाजंडी एक एरिया का नाम है, तो वो एरिया के हिसाब से वो फीमेल का नाम धावाजंडी फीमेल है. तो ये जो DJ9 फीमेल है, ये ऑलमोस्ट 2.5 से 3 साल की है. फुल एडल्ट हो गई हुई है. तो माँ को टेरिटरी से हटाने के लिए अभी जो आपने देखा वो फाइट कर रहे थे दोनों. टेरिटोरियल फाइट थी वो. तो फाइट के बाद दोनों अलग हो गए. माझ्या समोर एकदम बसली तिथे टायगर. दाखव. बहुत अच्छी साइटिंग हुई. ये बहुत कम होती है, बहुत कम ऐसा देखा जाता है
ये हो सकता है कि लाइफ टाइम साइटिंग होती है एक बार, क्योंकि आप तो नॉर्मल टाइगर देख लोगे, लेकिन फाइट करते हुए माँ और बेटी को देखना मतलब बहुत ही डिफिकल्ट है। विंटर के टाइम में ट्राई करिए, दिसंबर जनवरी में बहुत अच्छा सीजन रहता है उस टाइम पे। अगर टाइगर मिला तो उस टाइम में रोड में ही चलता है। हाँ, एक बार विंटर में ट्राई करिए, समर में तो एक बार आ चुके हैं, एक बार विंटर में ट्राई करिए, फोटोग्राफी अच्छी होती है। काय सांगू, आनंद या गोष्टीसाठी आम्ही इथपर्यंत आलो आणि ते आज इतकं मन भरून मन शांत होईपर्यंत वाघाने आमचे फोटो काढून दिले. जबरदस्त आजचा दिवस एकदम यशस्वी व्हावं. मग काय, पुढील पूर्ण सफारी या 2 वाघिणींनी आम्हाला दर्शन देऊन मनसोक्त पूर्ण केली. फार कमी वेळ असं होतं की समोर वाघ आहे आणि आम्ही निघून चाललोय. झालं आमचं मन भरलं असं नाही आहे. आमची वेळ संपली, आम्हाला 1 तास प्रवास करून आमच्या गेटवर पोहोचायचं. आमच्या समोरच वाघीण बसली आहे या समोरच्या तलावात. आपण देवाकडे 1 डोळा मागतो, देव आपल्याला 2 डोळे देतात. कसं झालं की 1 वाघ आपल्या आजच्या पुस्तके आम्हाला बघायला मागितलं, 2 वाघ खतरनाक, असा खतरनाक नाद नाही करायचा, असा फोटो व्हिडिओ झालेला आहे. आमचा हा जो कानाचा जो यशस्वी म्हणता येईल आमची ट्रिप झालेली आहे, ज्यासाठी आम्ही आलो ते आम्ही भरभरून पाहिलं, फोटो काढले, मनसोक्त बघितलं. एक नंबर होता आजचा दिवस. काय सांगू यार. आणि ही लेन्स मला मंदारने दिली, मंदार समोरची. थँक्यू मंदार, तू दिलेल्या लेन्सचा पुरेपूर उपयोग झाला आणि मला त्या लेन्सने खूप छान फोटो काढता आले, व्हिडिओ काढता आले. खूप खूप तुझे धन्यवाद या व्हिडिओ मार्फत. मध्य प्रदेशातील या कान्हा जंगलाने आम्हाला वाघासाठी तर खुश केलेच, पण इथल्या वातावरणानं देखील आम्ही फार प्रसन्न झालो. हरण माझ्या फ्रेम मधून चालत ते किती सुंदर माझी फ्रेम मस्त बनवली. वाईट वाटतं नेहमी जंगलातून परत एकदा घरी जातात, सुट्टी संपल्यासारखं. तसंच आज परत काहीतरी होते मला. किती सफारी केल्या, 3 केल्या, 4 केल्या, 5 केल्या तरी मन भरत नाही. आणखीन कराव्याशा वाटतं. सो तसंच काहीतरी झालंय. सो नितीन जोशी साहेब आले नाहीत, कारण की त्यांना गाडी चालवून मुंबईपर्यंत पोहोचायचं आहे. 1010 किलोमीटर आम्हाला आज परत ड्राईव्ह करायचं आहे. आता आम्ही गेल्या निघू फ्रेश होऊन. पण आज टायगर दिसल्यामुळे तो आनंद आहे, ती एनर्जी आहे ती तशीच राहणार आहे. जर नसती दिसली तर थोडंसं मन खट्टू झालं असतं आणि तो प्रवास थोडासा कंटाळवाणा झाला असता. पण आता खूप आनंद आहे, ती एनर्जी घेऊन आम्ही चाललो आहे. नाश्ता केला आणि तिथून बाहेर पडल्यापासून अगदी आम्हाला टायगर सोडून यावं लागलं. आता ज्या गाड्या गेल्यात त्यांना टायगर मिळेल, कानातनं ज्या गाड्या गेल्यात त्यांना ते पाण्यातला टायगर मिळेल. सो आता थोडासा लाईट कमी झाला, क्लाउडी झालं सगळं वातावरण. सो त्याच्यामध्ये पण हे जंगल कसं दिसतं तर ते असं दिसतं. Six and a half hours later. सो आमच्या ह्या रूमला आता बाय बाय करायची वेळ आली. मागचे 3 दिवस अतिशय सुंदर आणि अतिशय अविस्मरणीय या जागेत गेलेत. कारण की इथे आम्ही मज्जा केली, मित्र 4 दिवस धमाल केली. बेसिकली 3 दिवस, 4-5 दिवस आमचा प्रवासातच गेले. सो आता पुन्हा 1010 हा प्रवास सुरू होतोय. सो आता आम्ही निघालो 12:15. निघता आणखीन 10-15 मिनटं जातील. सो 17-18 तासाचा हा प्रवास आहे. सो आता कधी पोचतोय असंही वेळ लागलेला आहे प्रत्येकाला. खूप आठवणी आम्ही इथून घेऊन चाललोय कानाच्या. कारण की फक्त कारण एवढंच आहे की आज झालेली सायटिंग खूप रेअर सायटिंग झाली आज, जी आम्ही आज कवर केली. त्या गाईडने आम्हाला सांगितलं की अशी सायटिंग होणं फार कठीण आहे, फार कमी वेळा होते आणि त्याचा आम्ही आज एक भाग झालो. सो बाय 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 रूम. सो इकडचं हे हॉटेल एक्सप्लोअर करायचं राहिलं. सो आता जाताना जेवढं काही दिसतं तेवढं मी दाखवत जातो. त्याच्यासमोर छान झोपाळा,
ही लाईन सगळी ती प्रायव्हेट व्हिला आहे मला आय थिंक. त्या दिवशीला आपण काल गेलो होतो, तो स्विमिंग पूल आहे तो काल आपण पाहिला. तो एकट्याने मी फक्त मजा गेली त्याच्यामध्ये. इथून बाहेर समोर रेस्टॉरंट आहे आणि मला वाटतं एक हॉल आहे जिथे संध्याकाळचं काही प्रोग्राम्स असतात. ते पण आम्ही नाही गेलो, अटेंड गेलो. आणि हे रिसेप्शन. आमचे पायलट सज्ज, त्यांनी आज सकाळपासून आराम केला. थोडीशी तब्येत बिकट पण माणूस एकदम तिखट असा आमचा हा योद्धा आम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईकडे. प्रकाश, कसं वाटतं तुला? मजेत, आनंदी, उत्साही, खुश आहेस का तू? खुश खुश. कशाने खुश आहे तू आज? आजची सफारी जातो हळूहळू. हळू चालवा, स्टॉप घ्या आणि रात्री कुठे मधात थांबा नको. नाही थांबायचं फक्त पेट्रोलला थांबायचं थोडा वेळ आणि मग चलायचं. थँक्यू सर, थँक्यू. सो अमरावतीमध्ये मी फार वर्षापूर्वी आलो होतो. एक डॉक्युमेंटरी होती छोटीशी मेळघाटमध्ये, तेव्हा आलो होतो. त्यानंतर एका लग्नामध्ये आलो होतो आणि एका लग्नासाठी शूट करायला आलो. माझ्या मित्राचा निखिल म्हणून मुलगा आहे, त्याचं लग्न होतं अमरावतीमध्ये, तेव्हा आलो होतो. आणि आज तिसऱ्यांदा आलो. त्यावेळेस जेव्हा आलो होतो मे महिना होता आणि भयंकर ऊन होतं. जमिनीतूनही ऊन असे गरम गरम वाफा येत होत्या. तेच फील आजही देखील आहे. इथे थोडंसं हीट आहे, वातावरण तर एकदम गरम आहे. तीच आठवण मला इथे पुन्हा आली की आम्ही ज्यावेळेस आलो होतो तेव्हा असे बाहेर मोठे मोठे कूलर लोकांनी लावलेले प्रत्येक घराच्या बाहेर. आणि आज तसं मला दिसलं 2-3 ठिकाणी लोकांनी इथे AC मला वाटतं काम करत नाही, कारण की इतकी हीट असते. लोक कूलर लावतात, इतके मोठे मोठे कूलर असतात. सो ठीक आहे, जेवण झालं आता फायनली पुढच्या प्रवासाला निघतोय. काही असेल विशेष तर आपण भेटूच, नाहीतर पुन्हा घरीच आपापल्या घरी. Day 4. सो गुड मॉर्निंग. 6:30 वाजले आणि मी घरी पोचलो नाही येत होतं. कारण असं आहे, गाडी पंक्चर झाली आणि आम्ही झोपलो. रात्री 2 वाजता पोचणार होतं, आता 2 वाजता दुपारी पोचलो आम्ही. असं आमचा टार्गेट आहे. सो असा हा प्रवास ठरल्याप्रमाणे कधीच होत नाही. सो आता निघू आम्ही. प्रवास लांबला परत एकदा. एक समृद्धी हायवेची गोष्ट सांगतो. सगळं उत्तम, सगळं छान, पण इथले वॉशरूम, टॉयलेट अतिशय घाणेरडे आहेत. प्लीज त्याच्यावरती लक्ष द्या. त्याच्यावरती हवं तर 10-20 रुपये तिथे घेऊन ते क्लीन ठेवले. त्याचे कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला तर ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर क्लीन राहते. तर ती एक मोठी या समृद्धी हायवेवरची एक कमी आहे. ती लवकरात पूर्ण व्हायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि चांगले फूड स्टॉल व्हायला पाहिजे. सो चहा नाश्ता करून आता शिशू घेतो गाडीचा ताबा. संभाजीनगरवरून आम्हाला पुढे जायचं आहे. आता संभाजीनगरच्या ह्या पेट्रोल पंपाच्या या फूड स्टॉलवर घरगुती त्या गावातल्या बायका चालवतात आणि चहा नाश्त्याची सोय करतात. अतिशय चांगलं काम करतात.
कारण की इथे अशी काही सोयच नाही कुठे आणि त्या बायकांमुळे ते खायला तरी मिळतं. सो इथे ही पिकनिक संपल्या असं मी घाईट करतो, डिक्लेअर करतो आणि आता मला घ्यायला पिकअपला घरच्यांना बोलून पण आपण आलंच नाही. फोन केला बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.